नमस्कार मित्रांनो, माझं नाव रत्नाकर आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इट्स रत्ना शो. खरं तर आज इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोगाने खूप मोठं अपडेट दिलेलं आहे आणि ते अपडेट दिलेलं आहे देशातल्या एका राज्याबद्दल आणि त्या राज्याचं नाव आहे बिहार. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बिहार राज्यामध्ये यावर्षी विधानसभेचं निवडणूक होणार आहे. तर त्याच अंतर्गत निवडणूक आयोगाने खूप मोठे घोषणा केलेली आहे, जे की पुढच्या महिन्यामध्ये बिहार विधानसभा निवडणूक होतील म्हणून. आज प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं जे की हे इलेक्शन, हे जे काही मतदान होणार आहे ते 2 चरणामध्ये होणार आहे, 2 फेजमध्ये हे मतदान होणार आहे बिहार विधानसभेचं. तर जे काही पहिला फेज असेल तो आहे 6 नोव्हेंबरला. 6 नोव्हेंबरला 121 जागावरती बिहारमध्ये मतदान होणार आहे आणि दुसरं मतदान म्हणजे दुसऱ्या चरणाचं मतदान हे 11 नोव्हेंबरला 122 जागावरती होणार आहे. आणि जो काही याचा निकाल आहे, या 2 चरणाचा जे काही बिहारचं जे काही मतदान होणार आहे त्याचा जो निकाल आहे, त्याचा जो काही रिझल्ट आहे तो 14 नोव्हेंबरला होणार आहे. अर्थातच काय तर यावर्षी दिवाळी जो काही भारताचा मोठा सण आहे आणि पुढच्या वर्षी राजकीय दिवाळी आपल्याला बघायला भेटेल. तर ह्या निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षांनी तारखाचं स्वागत केलेलं आहे, इलेक्शन कमिशनचं स्वागत केलेलं आहे. आता हे जे काही इलेक्शन होणार आहे तर हे प्रत्येक पक्षासाठी चॅलेंज असणार आहे. NDAसाठी पण चॅलेंज असणार आहे, कारण की त्यांची जी काही 20 वर्षापासून जी काही सत्ता आहे नितीश सरकारची ते त्यांना कायम ठेवायची आहे. आणि विपक्षासाठी पण आव्हान असणार आहे की त्यांना परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते पण कसोटीने प्रयत्न करत असतील. सगळे पक्ष आता आपापल्या कामाला लागतील. तर माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो, जे कोणताही पक्ष तुम्हाला चांगला वाटेल, जो कोणताही उमेदवार तुम्हाला चांगला वाटेल त्यांना मतदान करा. जात, धर्म, लिंग अशा कोणत्याही गोष्टीकडे बघू नका. ज्यांचं चरित्र चांगलं असेल उमेदवाराचं तुम्ही त्यांना वोट करा. ह्या मतदानामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. सगळ्यांनी या मतदानाचा अधिकार जो दिलेला आहे आपल्याला त्या अधिकाराची अंमलबजावणी करा. खरं तर हे मतदान खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की नितीश सरकार जे आहे त्यांनी जे काही भाजपाला जो काही सपोर्ट केलेला आहे केंद्रामध्ये, तर हे पण याच्याकडे पण लक्ष राहील. आणि जे काही अपोजिशन पार्टी असेल जे की 20 वर्षापासून सत्तापासून दूर आहे बिहारमध्ये, तर त्यांच्यासाठी पण हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे की परिवर्तन कसं करणार नाही. तर प्रत्येक पक्ष आता आपापल्या जे काही मतदार आहेत त्यांना आता लुभावतील. तर अशा प्रकारे निवडणूक आयोगाने त्यांचं जे काही काम होतं, त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे बिहार मतदानाची, तर ती पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पार पडलेली दिसेल. तर बघूया की आता जे काही अपडेट येत आहेत राजकीय वेगवेगळ्या पक्षांचे, ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.